विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या महसूल पथकासोबत हुज्जत घालून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील तिवसाळा शिवार ते कुंभारी रस्त्यादरम्यान ही घटना घडली आहे. घाटंजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची विनापरवाना वाहतूक होत आहे. रेतीच्या या तस्करीला रोखण्यासाठी महसूल विभागाने पथक तयार करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई सुरू केली. ग्राम महसूल अधिकारी नरेंद्र चौडे, बिरमोल तायडे आणि देवानंद किनाके हे खासगी वाहनाने किनी परिसरात गस्तीवर असताना तिवसाळा ते कुंभारी रस्त्याने एक ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करताना या पथकाला आढळून आला. ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतूक परवानाविषयी विचारणा करणाऱ्या या महसूल पथकासोबत ट्रॅक्टर मालकाने येऊन हुज्जत घातली व पथकातील एकाला मारहाण करीत दुसऱ्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. महसूल पथकासोबत झटापट करून ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टरमधील रेती रस्त्यावर खाली करून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी रेती तस्करांकडून महसूल पथकाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. घडलेल्या घटनेची महसूल पथकाकडून घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा नोंद केलेला असून या प्रकरणाचा पुढील तपास जारी केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी, GTV न्यूज मराठी.